आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। ठाण्याच्या वागळे इस्टेट भागात निवडणूक प्रचाराच्या दरम्यान तणावाची स्थिती निर्माण झाली आहे। शिवसेना आणि बसपचे कार्यकर्ते समोरासमोर आले आणि घोषणा युद्धानंतर गोंधळ उडाला। शिंदे गटाचे माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांची प्रचार रॅली सुरू होती। यावेळेला बसपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने समोर आले आणि त्यांनी जोरदार घोषणा युद्ध सुरू केलं आणि यामुळेच वातावरण तापलं। रिजवान शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोनवरनं जोडले गेलेत। रिजवान, काय अधिक माहिती आहे याबद्दल? मिलिंदजी, नक्की आपण जर पाहिलं तर ठाण्यातील वागळे विभागामध्ये ज्या पद्धतीने बहुजन समाज विकास पार्टी यांचे जे उमेदवार आहे मिलिंद सोडारी हे जे आहे त्या ठिकाणी उमेदवारी होते, जरी ते शिवसेना शिंदे गटामध्ये होते, कुठेतरी पक्षाच्या माध्यमातून तिकीट नाकारल्यानंतर जे आहे त्यांनी थेट जे आहे ते अपक्ष उमेदवारी फॉर्म भरला होता आणि आज ज्या पद्धतीने शिवसेना शिंदे गट आणि बसपाचे कार्यकर्ते जे आहेत ते प्रचारादरम्यान समोरासमोर आणि कुठेतरी वातावरण जो आहे तो वागळे विभागात मोठ्या प्रमाणात आपल्याला वातावरण तापताना दिसून आला आणि कुठेतरी घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तात्काळ पोलिसांनी जे घटनास्थळी धाव घेतली आणि दोघंही कार्यकर्त्यांनी तिकडे बाजूला केलेला आहे। परंतु आपण दृश्यामध्ये आपण जर पाहिलं तर माजी नगरसेवक एकनाथ भोईर हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। आपण जर पाहिलं तर शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथ भोईर यांचा तिकीट जो आहे तो कापण्यात आलेला आहे आणि त्यांच्या जागी त्यांच्या सूनला जे आहे ते तिकीट त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीने भाजप आणि शिवसेना यांची युती ठाण्यामध्ये झाल्यानंतर कुठेतरी अनेक शिवसेनेचे जे पदाधिकारी होते त्यांचे तिकीट जे आहे तो ठाण्यामध्ये कापण्यात कुठेतरी अनेक जे शिंदेचे शिवसेनेचे उमेदवार होते त्यांनी अपक्ष देखील ठाण्यामध्ये फॉर्म भरलेला आहे आणि त्यामुळे असे तणावाचे काही प्रसंग अधूनमधून उद्भवत आहेत। रिजवान, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।